थंबनेल बघून विषय तुमच्या ध्यानात आला असेल मंडळी. आजचा आपला विषय नक्की काय? विषय त्या लोकांसाठी ज्या लोकांची खरं तर दारू आत्ताच नवीन नवीन सुटली किंवा नवीन नवीन आता लोकांनी दारू कमी केली. महत्वाचं म्हणजे दारू कमी केली आणि सुटली ही दोन्ही कारण एकच आहेत मंडळी. आता भरपूर लोक असे आहेत ज्यांना दारू सोडायचे पण ती दारू त्यांच्याकडनं सुटत नाही. आणि आता लेटेस्ट म्हटलं तर ज्या लोकांनी दारू जर सोडली त्या लोकांच्यासाठी खास तर ही मंडळी व्हिडिओ आहे बघा. आणि ज्या लोकांना ह्या गोष्टीत इंटरेस्ट नाही त्या लोकांनी आपली व्हिडिओ बघू नका. कारण कसं असतंय, तुम्हाला जर ह्या गोष्टीचा फायदाच नको आहे तर व्हिडिओ बघून तुमचा टाइम वाया घालवण्यात काही अर्थ नाही मंडळी. आजच्या विषयामध्ये 5 गोष्टी आपण अशा सांगणार आहे की दारू तुम्ही आता सोडली तर ह्या 5 गोष्टी तुमच्यासाठी खरंच महत्वपूर्ण आहेत. कारण ह्या गोष्टी महत्वपूर्ण का बरं आहेत ह्याची सुद्धा तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती देणार आहे. आता तुम्ही नवीन नवीनच दारू सोडली, ह्या गोष्टी तुम्ही रोज खाल्ल्या पाहिजेत, कमीत कमीत महिनाभर तरी. त्यामुळं तुमच्या शरीरातील पूर्ण दारू अल्कोहोल पूर्ण निघून जाईल आणि माणूस पहिल्यासारखा पुन्हा फ्रेश होणार. मंडळी तर ह्या गोष्टी काय तर चला व्हिडिओ मध्ये लय टाइमपास करायला नको, आपण व्हिडिओ चालू करूया. मंडळी सगळ्यात पहिल्यांदा विषय बघा. ज्या टायमिंगला तुम्ही आता दारू कमीत कमीत 1-2-3 दिवस झालं सोडली किंवा आजपासूनच तुम्ही दारू सोडली तर मंडळी अशा लोकांना दारू पिण्याचं भरपूर म्हणजे हे होतं मन त्यांचं असं वाटतं की नाही आता आजच्या दिवस प्यावं परत उद्यापासून बंद करावे, आजच्या दिवस प्यावं उद्यापासून बंद. पण अशी दारू कधीच बंद होत नाही. त्यामुळं करायचं काय बघा, तुम्ही मनाशी ठाम राहा. मनाचं तुम्ही एक निश्चय करा की आपल्याला ह्या गोष्टीतून विशेष बंद करायचे. आणि तुम्ही जर एक आठवडा झाले किंवा 10-12 दिवस झाले दारू बंद केली तर ही व्हिडिओ खरंच तुमच्यासाठी आहे मंडळी. करायचा विषय काय बघा, ज्या टायमिंगला तुम्ही दारू बंद करताय ना त्या टायमिंगला सगळ्यात महत्वाची गोष्ट जर म्हटलं तर पाण्याचं सेवन जास्त करायचं. तुम्ही वाटलं तर जराशे अन्न कमी खावा पण पाणी जास्त प्यायचं. दिवसातून कमीत कमीत 3 ते 4 लिटर तरी पाणी तुम्ही पिलं पाहिजे. कारण आता ते वातावरण नाही, आता माणूस लयतले 2 लिटर म्हणलं तरी दिवसात पाणी पितात. पण ही का करायचं, जेवढं तुम्ही पाणी पिचाल तेवढं तुमच्या शरीरातून तुमचं अल्कोहोल बाहेर निघत जातं. आणि जी घाण असते ना पूर्ण तुमच्या शरीरातून पाणीच फक्त बाहेर काढू शकतं, हे ध्यानात ठेवा. काय लोक बघा स्प्राईट पितील किंवा काय करतील, असलं काय करायचं नाही. सगळ्यात साधा सोपा पर्याय पाणी प्यायचं बघा. जेवढं होईल एवढं तुम्ही जिथं 2 भाकरी खाताय तिथं अर्धी भाकरी खावा पण पाणी जास्त प्रमाणात प्यायचं. हा सगळ्यात पहिला मुद्दा मंडळी. आता राहिला विषय दुसरा मुद्दा म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, माणसाला दारू सोडल्यानंतर अशक्तपणा जास्त येतो. त्यानंतर माणसाला जेवण जास्त प्रमाणात सुद्धा जात नाही. आणि माणसाला त्या टायमिंगला नक्की काय केलं पाहिजे, मग माणसाला त्या टायमिंगला सगळ्यात जास्त म्हणजे प्रोटीन पाहिजे मंडळी. प्रोटीन बघा, प्रोटीन. आणि तुम्ही ह्या 5 गोष्टीतली 2 किंवा 1 जरी गोष्ट तुम्ही रेग्युलर जर ट्राय केली तर तुम्हाला ह्या गोष्टीचा नक्कीच फायदा होणार आणि दारूकडे तुम्ही नंतर कधीही वळणार नाही. हा माझा दावा आहे मंडळी. तुम्हाला बघा प्रोटीन मध्ये करायचं काय, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेज मध्ये मच्छी हा सगळ्यात बेस्ट पर्याय बघा. चिकन वगैरे काही नको. तुम्हाला जर परवडत असेल तर तुम्ही मटन सुद्धा खाऊ शकता पण मच्छी हा पर्याय सगळ्यात जास्त आहे. किंवा खेकडा म्हणा, खेकड्याची कढी 1 नंबर विषय बघा. माणसाच्या शरीरात लगेच प्रोटीन येणार. पण तुम्ही जर नॉनव्हेज खात नसाल तर तुम्हाला सगळ्यात चांगला विषय म्हटलं तर तुम्ही जेवणाच्या बाबतीमध्ये तर जास्त काय तुम्ही प्रोटीन घेऊ शकत नाही. मग करायचं काय बघा, प्रोटीन साठी सगळ्यात पहिलं म्हटलं तर बदाम असेल, काजू असतील, अशा गोष्टी थोड्या खात खात आपला डोस वाढवायचा. आणि फळफळवांड खायचे बघा. केळे असो, सफरचंद असो किंवा अजून काही असो. त्यानंतर तुम्हाला अशक्तपणा गेला असं तुम्हाला मनाला वाटतं की हळूहळू तुमचा हा डोस कमी करायचा आणि जेवण जरा जास्त करायचं चालू करायचा. तोपर्यंत जेवण जास्त करायचं नाही मंडळी. आता विषय आपला तिसरा विषय असा आहे मंडळी, माणसाला दारू सोडल्यानंतर बघा असं होतं की असं मन लय विचित्र झाल्यागत होतं, काही सुचत नाही. सारखा विचार वेगळेच येतात. म्हणजे दारूचा विचार येत नाही माणसाला, दुसरेच विचार येतात.
याला हे झालं ते झालं असं झालं तसं झालं, ह्या टेन्शन माणसाला कसं वाटतं. जर तो माणूस घराच्या बाहेर गेला किंवा कुठं काम वगैरे गेला तर ते दिवसभर विचार घुमत असतात डोक्यात. संध्याकाळ जशी होईल किंवा त्या माणसाचा जवाचा प्यायचा टायमिंग आहे, तो टायमिंग जेव्हा होतो ना तेव्हा त्या माणसाचं मन बरोबर तिकडं वळतं, पाय सुद्धा वळतात. त्यामुळे तशा लोकांनी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या शरीरातली उष्णता बाहेर घालवायची बघा. उष्णता घालवायसाठी करायचं काय मंडळी, सगळ्यात जर चांगला आत्ताचा जर विषय म्हटलं तर ताक. ताक आणि दही. तुम्ही ताक 20 रुपयाला म्हटलं तरी ताक भेटतं बघा. एक पॅकेट जरी घेतलं ना, ज्या टायमिंगला तुम्हाला दारूचं ध्यान होईल त्या टाइमला एक पाकिट 20 रुपयाचं घ्यायचं आणि मस्त पाहिजे ते थंडगार ताक पूर्णपणे प्यायचं. ताक प्यायल्यानंतर तुमच्या शरीरात एवढी थंडाई येते आणि त्यानंतर तुम्हाला त्या दारूचं ध्यान सुद्धा होणार नाही. पण तुम्हाला ताक आवडत नसेल तर दही तुम्ही घेऊ शकता, दही खाऊ शकता. दही वाटीभर दही खाल्लं तरी खूप झालं. बरं ते काहीच नको असेल तुम्हाला तर तुम्ही सगळ्यात भारी आणि बेस्ट म्हटलं तुमच्या घरगुती उपाय, सरळ सरळ दूध पिणे. दूध हा सगळ्यात भारी पर्याय. दूध पिल्यानंतर माणसाला शरीरात थंडाई पण येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या पोटात दूध असलं की माणसाला मनाला भीती राहते की आपण आता दूध पिलो त्याच्यावर दारू पिली तर आपल्या शरीराचं काय होईल. दुधावर दारू पिणं धोकादायक आहे, तरी सुद्धा भरपूर लोक पितात बरं का. हे चुकीच्या गोष्टी आहेत, त्याच्यावर आपण एक दिवस व्हिडिओ नक्कीच बनवू, त्या गोष्टी तुम्हाला मी स्पष्टपणे माहिती देतो. आता विषय मंडळी आता आपला चौथा आला. चौथा विषय नक्की काय हे देखील बघा. तर कसा आहे बघा विषय, त्या लोकांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मंडळी जराशी जास्त प्रमाणात गोड सेवन करावं, म्हणजे गोड पदार्थांचं सेवन करावं. त्यात आपली मिठाई असो किंवा जिलेबी असो किंवा अजून काहीही असो, पण जास्त करून गोड पदार्थ आपल्या खाण्यात आणावे. तिखट पदार्थ कमी करायचे आणि गोड पदार्थ जास्त प्रमाणात खायचे. पण जास्त प्रमाणात म्हणजे एवढं बी नाही की डायबिटीज व्हायसारखं. काय काय लोकांना जर डायबिटीज असेल तर त्या लोकांसाठी हा प्रयोग नाही, त्याच्या आधीचा आहे प्रयोग, हा प्रयोग नक्कीच नाही मंडळी. बघा ज्या लोकांना डायबिटीज वगैरे हा त्रास नाही त्या लोकांसाठी गोड खाणं महत्वपूर्ण आहे. कारण जेवढं शरीरात गोडपणा येईल त्या टायमिंगला दारू पिण्याची जी आपली हे असती, म्हणजे डोक्यात जो विचार असतो तो विचार माणसाचा कमी होतो आणि पोट असं भरलेलं गच्च गच्च वाटतं. म्हणजे त्यात तुमचा गुलाबजाम असो किंवा अशा गोष्टी भरपूर आहेत बरं का. पोट गच्च झाल्यामुळं माणसाला दारू प्यायची इच्छा होत नाही. त्यामुळं ही गोष्ट तुम्हाला महिनाभर तरी कंटिन्यू पाळावीच लागणार मंडळी. आता आपला सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे पाचवा विषय असा आहे मंडळी की सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मनावर कंट्रोल पाहिजे. स्वतःच्या मनावर कंट्रोल केलं तर ह्या सगळ्या गोष्टी होतात. ह्या सगळ्या गोष्टी न करता सुद्धा दारू सोडता येते मंडळी. या गोष्टी खाल्ल्याच पाहिजेत असं नाही, पण माझ्या माहितीनुसार आणि मी जेवढं सर्च केलंय त्या सर्चच्या माहितीनुसार ह्या गोष्टी खाल्ल्या की तुम्हाला ह्या गोष्टी दारू सोडण्यासाठी मदत करते. मी सांगतोय म्हणून तुम्ही ह्याच गोष्टी खावा असं नाही, त्यात तुम्हाला ज्या आवडतात त्या गोष्टी खावा, पण ह्या गोष्टी रेग्युलरपणे एक महिनाभर तरी जरा सेवन तुमचं चालू राहू द्या. फक्त तिखट खाणं जरा कमी ठेवा. तिखटामुळे काय होतं माणसाला दारूची इच्छा जास्त वाढते, असं माझ्या रिसर्च केलेल्या माहितीतनं तर आलेलं आहे मंडळी. आपली मागची व्हिडिओ तर चांगलीच तुम्हाला आवडली, तुम्ही भरपूर प्रेम दिलं त्या व्हिडिओला, लाईक पण भरपूर केल्या आणि कमेंट सुद्धा भरपूर केल्या मंडळी. तुम्हाला जर कोणत्या विषयावर व्हिडिओ तुम्हाला हवी असेल किंवा तुमचं काही प्रश्न असतील तर मला नक्कीच कमेंटच्या मार्फत सांगा. आणि आपली आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि आजची व्हिडिओ कशी वाटली खरंच कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.